गुड आफ्टरनून मित्र. आज आपण मनोबल म्हणजे मनोबलाचे मोजमाप म्हणजे काय हे पाहणार आहोत. मेजरमेंट ऑफ मॉरल. मनोबल ही कर्मचाऱ्याची प्रवृत्ती असून निरनिराळ्या माध्यमातून तिचे प्रकटीकरण होत असते. कर्मचाऱ्याचे मनोबल हे प्रामुख्याने कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विचारामधून, त्यांच्या प्रतिक्रियामधून आणि वागणुकीमधून स्पष्ट होत असते. पूर्वीचे व्यवस्थापन शास्त्रज्ञ मनोबलाचे अस्तित्व मान्य करीत, परंतु मनोबलाचे मोजमाप करणे शक्य नाही अशी त्यांची धारणा होती. मनोबलाचे मोजमाप करणे शक्य आहे हा विचार सर्वप्रथम थॉर्नडाईक यांनी मांडला. थॉर्नडाईक यांच्या मते अस्तित्वात असलेली गोष्ट काही प्रमाणात अस्तित्वात असते. मनोबलाचे अस्तित्व मान्य केल्यास मनोबल विशिष्ट प्रमाणात अस्तित्वात असते हे मान्य करायलाच हवे. मनोबलाच्या अस्तित्वाचे प्रमाण मोजणे अशक्य नाही. कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्याच्या मुख्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत. विभिन्न घटकाचे विश्लेषण. कर्मचाऱ्याचे मनोबल उच्च किंवा निम्न असल्यास त्यांचे कोणते परिणाम होतात हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे परिणाम दर्शवणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकाचे व्यवस्थित विश्लेषण केल्यास मनोबलाची मात्रा स्थूलपणे किती आहे हे ठरविता येते. यामध्ये आहे उत्पादनाचा स्तर. उत्पादनाचा स्तर दर्शवणाऱ्या आकड्यांची वेळोवेळी तुम्हाला तुलना करून कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करणे शक्य आहे. विशिष्ट मुदतीत उत्पादनाचा स्तर घसरला असेल आणि त्याची कारणे शोधून काढली जातात. उत्पादनाचा स्तर खालावण्यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. कर्मचाऱ्याचे मनोबल उच्च असूनही सामग्रीचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा विजेचा प्रवाह अधूनमधून बंद पडल्यामुळे उत्पादनाची पातळी घसरण्याची शक्यता असते. कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून काम कमी केल्यामुळे किंवा त्यांच्या उदासीनतेमुळे उत्पादनाचा स्तर घसरला असेल तर कर्मचाऱ्याचे मनोबल निम्न दर्जाचे आहे असे उघड. उत्पादनाच्या आकड्यांचा अभ्यास करून उत्पादनाचा स्तर किती कमी झाला हे पाहिल्यास कर्मचाऱ्यांच्या निम्न मनोबलाच्या श्रेणीबद्दल अनुमान करता येते. नंबर 2 आहे गैरहजेरीचे प्रमाण. कर्मचाऱ्याची आजारपणे, नातेवाईकांचा मृत्यू अशा वास्तविक कारणावरून कर्मचारी गैरहजर राहत असतील तर या गैरहजेरीचा त्यांच्या मनोबलाशी मुळीच संबंध नसतो. परंतु कर्मचारी अत्यंत क्षुल्लक व न पटणाऱ्या फसव्या किंवा काल्पनिक कारणावरून नेहमी गैरहजर राहत असतील तर ते निम्न मनोबलाचे निदर्शक आहे. अवास्तविक किंवा काल्पनिक कारणावरून कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीतील वाढलेले प्रमाण हे कर्मचाऱ्याच्या निम्न मनोबलाचे माप म्हणून उपयोगात आणले जाऊ शकते. यानंतर आहे अपघाताचे प्रमाण. कारखान्यात अद्ययावत यंत्रसामुग्री आणि अपघात होऊ नयेत याकरिता सर्व व्यवस्था केलेली असतात. तरीसुद्धा विशिष्ट काळात अपघाताचे प्रमाण एकदम वाढत असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या निम्न मनोबलाचे प्रतीक मानले जाते. अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली असल्यास या मापदंडाचा उपयोग करून कर्मचाऱ्यांचे मनोबल किती खालावले आहे याबद्दल अनुमान करणे अवघड नाही. यानंतर आहे कर्मचाऱ्याचा टर्नओव्हर. कामाचे तास जास्त आहेत, कामाची परिस्थिती निकृष्ट आहे, पर्यवेक्षकाकडून कामगारांना अयोग्य वागणूक दिली जात आहे, व्यवस्थापक व कर्मचाऱ्याचे संबंध बिघडलेले आहेत, अशा कारणासाठी कर्मचारी आपली नोकरी सोडण्याकरिता प्रवृत्त होत असतील व त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या टर्नओव्हरमध्ये वाढ होत असेल तर व्यवस्थापकाच्या दृष्टीने ही बाब चिंतेची ठरते. कर्मचाऱ्याच्या असंतोषामुळे कर्मचाऱ्याचा टर्नओव्हरमध्ये वाढ झालेली असेल ही कर्मचाऱ्याचे खालवलेले मनोबल मोजण्याचा एक उपयुक्त मापदंड आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे झालं आता विभिन्न घटकाच्या विश्लेषणामध्ये उत्पादनाचा स्तर, गैरहजेरीचे प्रमाण, अपघाताचे प्रमाण आणि कर्मचाऱ्यांचा टर्नओव्हर. आता क्रमांक 2 मध्ये कर्मचाऱ्याचे मनोबल मोजत असताना निरीक्षण ही एक पद्धती आहे. निरीक्षण. कर्मचाऱ्याचे मनोबल हे प्रामुख्याने त्यांच्या
बोलण्यामधून, त्यांनी प्रकट केलेल्या प्रतिक्रियामधून आणि त्यांच्या वागणुकीमधून प्रकट होत असते. कर्मचाऱ्याचे बोलणे, त्यांनी वेळोवेळी प्रकट केलेल्या प्रतिक्रिया आणि त्याची वागणूक या सर्व बाबीचे निरीक्षण करून त्यांचे वागणे नेहमीपेक्षा किती भिन्न आहे हे ठरवले जाते आणि त्यावरून मनोबल कमी झाले असल्यास ते किती प्रमाणात कमी झाले याबद्दल अनुमान केले जाते. निरीक्षण ही कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्याची एक अनौपचारिक पद्धती आहे हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पर्यवेक्षकाने किंवा अधीक्षकाने त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे सातत्याने व बारकाईने निरीक्षण करण्यावर कर्मचाऱ्याच्या वागणुकीत परिवर्तन आढळून आल्यास त्यांची तत्परतेने नोंद करण्यावर आणि नंतर त्यापासूनच योग्य निष्कर्ष काढण्यावर निरीक्षण पद्धतीचे यश अवलंबून असते. नंबर 3 आहे मुलाखत. कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्याकरता त्यांची पूर्ण व नियोजित वेळेस किंवा अगदी आकस्मिकपणे मुलाखत घेण्याची पद्धती सर्व पाश्चात्य देशात बरीच लोकप्रिय झाली आहे. पूर्वनियोजित वेळेस मुलाखत घ्यायची असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांची मुलाखत कोण घेणार आहे व केव्हा घेणार आहे याबद्दल आगाऊ सूचना दिली जाते. मुलाखतीच्या वेळेस मुलाखत घेणारा अधिकारी कर्मचाऱ्याच्या मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ न देता त्यांना प्रश्न विचारत असतो आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा घडून आणत असतो. पूर्वनियोजित पद्धतीने कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतल्यास अनेक कर्मचारी कधी संकोचाने, कधी भीतीने किंवा मुद्दाम ठरवून आपल्या मनातले खरे विचार दडपून ठेवत असतात आणि व्यवस्थापकाला खुश करण्यासाठी त्याला अपेक्षित असलेली उत्तरे दडवून ठेवतात. कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे मुलाखतीचा उद्देश सफल होऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांची मुलाखत आकस्मिकपणे घेतल्यास ही शक्यता बरीच कमी करता येते. कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्याच्या या पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल. कर्मचाऱ्याकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास मुलाखतीचा उद्देश सफल होऊ शकत नाही. यानंतर आहे कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्याची मुलाखत घ्यावी लागते. असे करण्याकरता बराच काळ लागत असतो. मुलाखतीचा काळ बराच जास्त असल्यास या कालावधीत कर्मचाऱ्याच्या मनोबलात आकस्मिक बदल घडून येण्याची शक्यता दृष्टीआड करता येत नाही. मुलाखतीचे बरेचसे यश मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या कौशल्यावर व वागणुकीवर अवलंबून असतात. विशिष्ट उद्देश समोर ठेवून कर्मचाऱ्याच्या मनात दडपण येऊ न देता त्यांची मुलाखत घेणे ही एक कला आहे. ही कला आत्मसात केलेले अधिकारी अभावानेच आढळतात. व्यवस्थापकाची भीती व त्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना हा मुलाखत प्रक्रियेमधील महत्त्वाचा अडथळा आहे असे आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे निर्गमन मुलाखत. दरवर्षी प्रत्येक कारखान्यातून काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, बेशिस्त वागण्यामुळे किंवा जबाबदारपणामुळे कामावरून काढले जातात. परंतु याशिवाय दरवर्षी अनेक कर्मचारी स्वतःच्या इच्छेने कारखान्यातील नोकरी सोडून दुसरीकडे जात असतात. कारखान्यामधील नोकरी सोडून दुसरीकडे जाणारे कर्मचारी हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. प्रमंडळ व्यवस्थापक किंवा पर्यवेक्षकाबद्दल कोणतेही विरोधी भावना नसताना केवळ दुसरीकडे अधिक पगाराची किंवा श्रेष्ठ पद मिळाल्यामुळे नोकरी सोडून जाणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्याशी किंवा सहकार्याशी भांडण झाल्यामुळे कारखान्याच्या संघटनेत प्रगतीकरिता वाव नाही अशी खात्री झाल्यामुळे नोकरी सोडून जाणारे कर्मचारी स्वेच्छेने नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याची मुलाखत घेतल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात येऊ शकतात. अशा मुलाखतीला निर्गमन मुलाखत असे म्हणतात. नोकरी सोडून जाणारे कर्मचारी आपले विचार सहजपणे व निर्भीडपणे प्रकट करीत असल्यामुळे इतर मार्गाचा अवलंब करून जी माहिती मिळवणे शक्य नसते अशी माहिती निर्गमन मुलाखतीच्या सहाय्याने अगदी सहजपणे प्राप्त करून घेता येते. यानंतर आहे प्रश्नावली. मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेऊन तयार केलेल्या प्रश्नावलीच्या सहाय्याने कर्मचाऱ्याच्या मनोबलाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा अलीकडे फार प्रसार झाला आहे. प्रश्नाबद्दल पूर्ण विचार करताना व त्यांच्या मते प्रश्नाचे जे उत्तर असेल ते तेथेच लिहून कर्मचाऱ्यांना मनोबल कसे आहे, मनोबलाची श्रेणी कोणती आहे याबद्दल विशेष सहाय्याने निष्कर्षसुद्धा काढला जातो. कर्मचाऱ्याचे मनोबल मोजण्यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीचे वस्तुनिष्ठ प्रश्नावली, वर्णनात्मक प्रश्नावली, बहुविकल्प प्रश्नावली असे 3 प्रकार असतात. बहुविकल्प प्रश्नावलीमध्ये प्रत्येक प्रश्नाची काही संभाव्य उत्तरे तेथेच लिहिलेली असतात. या उत्तरापैकी कोणत्याही एका उत्तरावर फक्त खूण करण्याचे काम कर्मचाऱ्याला करावे लागते. मनोबलाचे मोजमाप करण्याकरता प्रश्नावलीचा उपयोग केल्यामुळे संकलित होणाऱ्या माहितीचा उपयोग
कर्मचाऱ्याची विविध विषयावर कोणती मते आहेत हे जाणून घेण्याकरिता कर्मचारी व्यवस्थापक विभागाने निर्धारित केलेल्या धोरणाची व कार्यक्रमाची परिणामकारकता तपासून पाहण्याकरता कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणविषयक आवश्यकता ठरविण्याकरता तसेच कर्मचाऱ्याच्या आवडीनिवडी जाणून करता येत असते. प्रश्नावलीचा उपयोग करून विविध उद्दिष्टे पूर्ण करण्याकरिता उपयोगी पडू शकेल अशी माहिती सहजपणे व कमी वेळात गोळा करता येते. मुलाखत पद्धतीमध्ये मुलाखत घेणारा अधिकारी एका वेळेस एकाच कर्मचाऱ्याशी संपर्क साधून माहिती मिळवू शकतो. प्रश्नावली पद्धतीमध्ये एकाच वेळेस अनेक कर्मचारी संपर्क साधणे सहज शक्य होते. मुलाखतीच्या वेळेस कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नांची उत्तरे मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच द्यावी लागतात. प्रश्नावली पद्धतीमध्ये कर्मचारी प्रत्येक प्रश्नाचा अर्थ व त्याची भावना समजावून घेऊन प्रत्येक प्रश्नाबद्दल पूर्ण विचार करून स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो. डॉक्टर विलियम स्प्रिगेल यांच्या मते कुशल व्यक्तीच्या हातात प्रश्नोत्तर पद्धती ही मनोबलाचे मोजमाप करण्याची एक समाधानकारक अशी पद्धती आहे. हॉथॉर्न प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यानंतर पाश्चात्य देशामधील कारखानदारांनी कामगाराच्या मनोबलाचे महत्त्व ओळखून ते उंचावण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. कामगाराचे मनोबल वाढवण्याच्या उत्साहात कारखान्याच्या संघटनेत काम करणारे फोरमन, पर्यवेक्षक व व्यवस्थापित कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे मनोबल महत्त्वाचे असते. या गोष्टीकडे त्या काळात कारखानदाराप्रमाणे व्यवस्थापन शास्त्रज्ञाचे दुर्लक्ष झाले. अधिकारी व आणि पर्यवेक्षकाच्या मनोबलाचे प्रतिबिंब कामगाराच्या मनोबलात पडल्याशिवाय किंवा अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे मनोबल कामगाराबरोबर जर वाढत असतील तर तुम्हाला कर्मचारी आणि अधिकारी पर्यवेक्षक या सगळ्याचं संतुलन किंवा विचाराचं संतुलन तयार होऊन तुमच्या कारखान्याचा जो काही आर्थिक प्रगतीचा रोख आहे किंवा तुमचे संघटनेची आर्थिक प्रगती आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि जेव्हा अधिकारी, कर्मचारी आणि सहयोगी यांचं मनोबल वाढतं, पर्यवेक्षकाचं मनोबल वाढतं, अशा वेळी संस्था ही अतिशय वेगाने सहजपणे यशस्वी होताना आपणास दिसून येत असते. अशा पद्धतीने आपण अधिकारी मनोबल या प्रमाणात माहिती घेतलेली आहे. बाकी माहिती आपण पुढील भागामध्ये घेऊया. धन्यवाद.